Hello friends, today we start with the new concept which is the C switch statements. So in previous session we know the concept about control statements, what are the different control statements, and the first control statement is decision control statements, that is if statement, how it will be work, some programs regarding to the if statements. So in this session we are going to learn the switch statement. Switch statement means what? If we have situation, we have to write a program for multiple process, and in that multiple process, when we run the program, in that situation, we have to only execute one statement or one process. So in that situation, we are going to use the switch case statement. स्विच केस स्टेटमेंट म्हणजेच काय की तुम्हाला काय करायचं आहे. सपोज आता तुम्ही कॅल्क्युलेटर करणार आहे. इफ यू हॅव द कॅल्क्युलेटर, वी हॅव टू राईट अ प्रोग्राम फॉर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. But when we run the program, when we calculate on that situation, on that time, only one operation will be performed. म्हणजे आपण कॅल्क्युलेटर जेव्हा सपोज प्रोग्राम लिहिला तर ते कशासाठी प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या सगळ्यासाठी लिहिणार आहे. परंतु जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार तेव्हा एकच कॅल्क्युलेशन करणार आहे. काय करणार आपण तेव्हा एकच कॅल्क्युलेशन करणार, एक तर प्लस करणार, मल्टिप्लिकेशन करणार, डिव्हिजन करणार. बरोबर आहे की नाही. परंतु लिहिताना चारही प्रोग्राम लिहिणार आपण. लिहिताना काय करणार आहे, चारही प्रोग्राम लिहिणार आहे. तर याच्या अगोदर जेव्हा तुम्ही सेशन बघितला सिंपल प्रोग्राम मध्ये, तुम्ही प्लस मायनस मल्टिप्लिकेशनचे वेगळे प्रोग्राम बघितला, किंवा तुम्ही एकाच प्रोग्राम मध्ये जरी तुम्ही ते लिहिला तरी सगळे ऑपरेशन्स काय होणार, एक्झिक्यूट होणार आहेत. सगळे ऑपरेशन्स काय होणार आहेत, एक्झिक्यूट होणार आहेत. परंतु आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल ऑपरेशन्स पैकी सिलेक्टेड ऑपरेशन आपल्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. सिलेक्टेड ऑपरेशन आपल्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं आहे. परंतु लिहिताना सगळे प्रोग्राम्स लिहायचे आहेत आपल्याला. लिहिताना काय करायचं, आपल्याला सगळे प्रोग्राम्स लिहायचे आहेत. परंतु एक्झिक्यूट करताना एक सिंगल प्रोग्राम काय करायचं, आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय, स्विच कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करताय. त्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय, स्विच कंट्रोल स्टेटमेंट. लक्षात घ्या, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कुठली कन्सेप्ट कधी यूज करायची हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला असं नाही सांगणार कधी की बाबा हे आहे प्रोग्राम इफ मधले आहेत, स्विच मधले आहेत, हे यूज करा, असं नाही सांगणार. ते तुम्हाला सिच्युएशन देणार आहे. ते काय करणार, तुम्हाला सिच्युएशन देणार. सिच्युएशन अनुसार तुम्ही काय करणार, ते परफॉर्म करता. सिच्युएशन अनुसार तुम्ही काय करता, ते प्रोग्राम तुम्ही वेगळे कुठले कंट्रोल्स यूज करायचे, का डिसिजन घ्यायचं इफ वापरणार. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही कसं काय सिच्युएशन असेल त्याच्यानुसार तुम्ही ठरवणार की कुठले स्टेटमेंट यूज करायचं, कुठलं प्रोग्राम यूज करायचं, कुठले कन्सेप्ट यूज करायचे. बरोबर. हे सगळ्या गोष्टी यामध्ये कन्सिडर करावं लागतात. तर आपण का बघले स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट कुठे यूज करतो, मल्टिपल प्रोसिजर पैकी सिंगल प्रोसिजर मला एक्झिक्यूट करायचे. मल्टिपल प्रोसिजर पैकी सिंगल प्रोसिजर मला काय करायचे, यूज करायचे. त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, स्विच कंट्रोल स्टेटमेंटचा काय करता, यूज करता. कुठल्या कंट्रोल स्टेटमेंट यूज करता, स्विच कंट्रोल स्टेटमेंट. सो नाउ वी सी द डिटेल अबाउट द स्विच कंट्रोल स्टेटमेंट. द स्विच स्टेटमेंट इन सी इज an alternate of if else if ladder. म्हणजे इफ एल्स इफ लॅडर सारखंच वर्किंग आहे, तर त्याला अल्टरनेट आहे. ते खूप किचकट आहे. हे अतिशय सोप्या पद्धतीने दिलेलं आहे केस स्टेटमेंट मध्ये. which allows us to execute multiple operations for the different possible values of a single variable is called switch. एका सिंगल व्हेरिएबल साठी तुम्ही मल्टिपल ऑपरेशन्स काय करता, तुम्ही यूज करता. तर मल्टिपल ऑपरेशन्स काय करता, एक्झिक्यूट करता. बरोबर आहे. मल्टिपल ऑपरेशन्स काय करता, तुम्ही एक्झिक्यूट करता स्विच व्हेरिएबल साठी. हिअर वी कॅन डिफाईन व्हेरियस स्टेटमेंट्स इन द मल्टिपल केसेस फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ सिंगल व्हेरिएबल. एका सिंगल व्हेरिएबल साठी तुम्ही काय करताय, मल्टिपल डिफरंट व्हॅल्यूज काय करता, पास करता. बरोबर. आता तुम्हाला किचकट वाटतील, काय सांगतात सर. त्या स्विच आपण स्टेटमेंट बघूया किंवा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स बघल्यावर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा, स्विच एक्सप्रेशन, केस व्हॅल्यू 1, केस व्हॅल्यू 2, बरोबर आहे, आणि डिफॉल्ट. म्हणजेच काय होणार आहे, सपोज आता मला काय करायचं आहे, रेड कलर प्रिंट करायचा आहे. बरोबर आहे. तर मी ते व्हेरिएबल पास करणार आर. मग ते केसची व्हॅल्यू काय सेट करणार, इथं रेड, ग्रीन, ब्ल्यू, येलो वगैरे असं सेट करणार. तर पहिल्यांदा काय इथे येणार काय, आर युजर कोण घेणार आपण, केस व्हॅल्यू फर्स्ट मध्ये. इथं व्हॅल्यू आर आहे का, नाहीये. इथे व्हॅल्यू आर आहे का, आहे. तिथे काय, युअर कलर इज रेड असं प्रिंट करणार. सपोज इथे काय केलं, वन व्हॅल्यू साठी ऍडिशन दिलंय, सेकंड साठी मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. बरोबर आहे. तर काय करणार, इथं आपण व्हॅल्यू पास केले मल्टिप्लिकेशन. तर इथे येणार पहिलं काय प्लस आहे, ही व्हॅल्यू मॅच होते का चेक करणार. मॅच झाली तर ह्या केस मधली व्हॅल्यू करणार एक्झिक्यूट. बघा, केस मध्ये तुम्ही काय इथं ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन लिहिलेलं आहे. तर काय करणार आपण,
इथे कंडिशन सेट करणार आहे, ती कंडिशनने केसमधली व्हॅल्यू, इथली व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जर मॅच झाली तर स्पेसिफिक केसमधले जे काही कोड तुम्ही लिहिता तो कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. मग तो कोड कुठलाही असू दे, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असू दे, एरिया ऑफ सर्कल, ट्रायंगल असू दे, काही असू दे, तो कोड काय होणार आहे तुमचा, एक्झिक्यूट होणार आहे. तो कोड काय होणार तुमचा, एक्झिक्यूट होणार आहे. परत सांगतो बघा, स्विच मध्ये तुम्ही ते काय करता, व्हॅल्यू पास करता, ती व्हॅल्यू आणि इथे सेट केलेली व्हॅल्यू जर मॅच झाली तर ते पूर्ण केस काय होणार, एक्झिक्यूट होणार आहे. हे केस झालं, खालचे केसेस मला एक्झिक्यूट नाही करायचे, बरोबर नाही, खालचे केसेस मला एक्झिक्यूट नाही. सपोज ऍडिशन झालं तर सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मला एक्झिक्यूट करायचं नाही आहे, म्हणून काय स्टेटमेंट दिलेलं आहे, ब्रेक. काय दिलंय, ब्रेक. मग तुमचा कोड तिथंच ब्रेक होतो आणि काय करतो, स्विच केस मधून बाहेर पडतो. तो कोड तुमचा तिथंच ब्रेक होतो आणि स्विच केस मधून काय करतो, तो बाहेर पडतो. तर अशा वेगवेगळ्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय, स्विच कंट्रोल स्टेटमेंटचा युज करता. काय करता, स्विच कंट्रोल स्टेटमेंटचा काय करता तुम्ही, युज करता. परत सांगतो बघा मी, स्विच म्हणजे स्विच मध्ये एक्सप्रेशन मध्ये तुम्ही व्हॅल्यू पास करता, एक युजरकडून घेतलेली व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आणि केसला तुम्ही सेट केलेली व्हॅल्यू, केस 1, केस 2, केस 3 अशी मल्टिपल केसेस तुम्ही घेऊ शकता, नंबर ऑफ केसेस तुम्ही घेऊ शकता. तुम्ही स्विच मध्ये पास केलेली व्हॅल्यू आणि केसमध्ये सेट केलेली व्हॅल्यू जर मॅच झाली तर स्पेसिफिक केस तुमचा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे, बरोबर आहे. मग तुमच्या केसमध्ये तुम्ही ते काय करणार आहे, तुम्ही कोड लिहिणार आहे, जो काही तुम्हाला कोड एक्झिक्यूट करायचा असेल तो, आणि तुम्ही तो ब्रेक करणार. काय करणार, ते ब्रेक करणार, कारण पुढचं मला करायचं नाहीये, पुढचे ऑपरेशन एक्झिक्यूट करायचे नाहीयेत मला, मग मी काय करणार, ब्रेक करणार आहे. तुम्ही आता करंट रेग्युलर एक्झाम्पल घेणार असाल, एटीएम मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही सिलेक्ट करता अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, डेबिट अकाउंट तुम्ही सिलेक्ट करता. मग तुम्ही इथे व्हॅल्यू पास करता, इथे तुम्ही व्हॅल्यू पास करंट आहे का, सेव्हिंग आहे का, डेबिट आहे, बरं नाही. शक्यतो आपण मॅक्झिमम काय असतात, सेव्हिंग अकाउंट असतात, पहिला करंट असतं मग सेव्हिंग असतं. मग इथे तुम्ही व्हॅल्यू पास काय केलं, एक्सप्रेशन मध्ये सेव्हिंग, मग तो कंट्रोल इथे येणार, सेव्हिंग आहे का ते चेक करणार, ही व्हॅल्यू काय, सेव्हिंग आहे, ही व्हॅल्यू काय, सेव्हिंग आहे का, नाही आहे, करंट आहे, बरोबर नाही. तो परत नेक्स्ट येणार, सेकंड केस येणार, ही व्हॅल्यू काय, सेव्हिंग आहे, ही व्हॅल्यू काय, सेव्हिंग आहे. मग सेव्हिंगचा कोड तुमचा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. सेव्हिंग अकाउंटचा कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आणि तुम्ही सपोज अकाउंट तुमचं सेव्हिंग आहे आणि तुम्ही करंट अकाउंट मधून पैसे काढताय तर तुम्हाला येणारच नाहीत पैसे, पैसे काय करणार, ते येणारच नाहीत. तर अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करता, यूज करू शकता. अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, स्विच केस कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करू शकता. काल ब्रेकमुळे काय होतं की तो तुमचा कंट्रोल तिथंच ब्रेक होतो आणि तो स्विच केस मधून बाहेर पडतो. तुमचा प्रोग्रामचा कंट्रोल काय करतो, स्विच केस मधून काय होतो, बाहेर पडतो. प्रोग्रामचा कंट्रोल स्विच केस मधून काय करतो, तो बाहेर पडतो. येते लक्षात. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, स्विच केस कंट्रोलचा यूज करतो. तर त्याचे प्रोग्राम्स आपण बघूया वन बाय वन. Rules for switch statement in C language. The switch expression must be of an integer or character type. मग स्विच मध्ये तुम्ही जे काही व्हॅल्यू पास करता ते तर इंटिजर असू शकतात किंवा कॅरेक्टर असू शकतात. म्हणजे स्विच एक्सप्रेशन जे आपण म्हटलेलं आहे, in that situation, in that expression you are going to pass a number or character both also. The case value must be an integer or character constant. The case value काय असते, एक इंटिजर असतील किंवा कॅरेक्टर असतील, कुठले असू शकतात ते. A case value can be used only inside a switch statement. केस व्हॅल्यू कुठे यूज करतात, फक्त स्विच स्टेटमेंट मध्ये यूज करतात. कळलं का, केस व्हॅल्यू कुठे यूज केलं जातं, स्विच स्टेटमेंट मध्ये यूज केलं जातं. द ब्रेक स्टेटमेंट इन स्विच केस इज नॉट मस्ट. ब्रेक स्टेटमेंट कंपल्सरी नाही आहे, it is optional. If there is no break statement found in case, all the cases will be executed present after the matched case. म्हणजे तुमची मॅच जी केस आहे, एखादी केस मॅच झाली, सपोज 4 केसेस आहेत तुमचे, सेकंड केस मॅच झाली आणि तिथं सेकंड केस नंतर तुम्ही ब्रेक स्टेटमेंट दिलाच नाही, तर जोपर्यंत त्याला ब्रेक सापडत नाही तोपर्यंत ते कोड काय होणार आहे, ते सगळे केसेस एक्झिक्यूट होत जाणार आहेत. पण नॉर्मल प्रॅक्टिस काय की प्रत्येक केस नंतर आपण काय करतो, ब्रेक स्टेटमेंट लिहितो. प्रत्येक केस नंतर काय करतो, आपण ब्रेक स्टेटमेंट लिहितोस. इट इज नोन ॲज फॉल थ्रू द स्टेट ऑफ स्विच स्टेटमेंट. Let's try understand it by example. We are assuming that there are following variables. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल आपण बघूया. इंट मध्ये तुम्ही काय एक्स वाय झेड व्हेरिएबल पास करू शकता, कॅरेक्टर असेल, ए बी असेल, फ्लोट असेल, एफ असेल, तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता. त्याचं फ्लोट चार्ट दिले बघा इथं. फ्लोट चार्ट मध्ये पहिल्यांदा काय केलं, एक्सप्रेशन, बरोबर आहे. एक्सप्रेशन पहिली कंडिशन केस जर मॅच झाली, म्हणजे ही व्हॅल्यू ही एक्सप्रेशन व्हॅल्यू मॅच झाली तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, बरोबर. ते झालं की ब्रेक होईल आणि ते कंट्रोल सरळ इकडे खाली आणि प्रोग्रामच्या बाहेर पडेल. ठीक आहे. पहिल्या कंडिशन चेक झाली तर सेकंड केसला येणार आहे, ही एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन जर मॅच झालं तर काय होणार आहे, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि ब्रेक होईल, बाहेर पडेल. ठीक आहे. असं कंटिन्यू मॅच होत असेल तर होईल आणि नसेल तर बाय डिफॉल्ट हे डिफॉल्ट केस तुमचं एक्झिक्यूट होतं.
सपोज कुठलीच केस जर मॅच झाली नाही, सपोज तुम्ही व्हॅल्यू 1 2 3 4 टाकले आणि युजरने 5 टाकला, तर कुठलीच व्हॅल्यू काय झाली नाही, मॅच झाली नाही, केसमध्ये कुठलीच व्हॅल्यू काय झाली नाही, मॅच झाली नाही, तर तो काय करणार आहे, डिफॉल्ट केस तुमचं एक्झिक्यूट करणार आहे. कुठलं केस एक्झिक्यूट करणार आहे, डिफॉल्ट केस एक्झिक्यूट करणार आहे. डिफॉल्ट केस हे सुद्धा ऑप्शनल आहे. डिफॉल्ट केस काय आहे, ऑप्शनल आहे. यूज केलं तरी चालते, नाही केलं तरी सुद्धा चालते. ओके, दिस इज द फ्लो चार्ट ऑफ स्विच स्टेटमेंट. फंक्शनिंग ऑफ स्विच केस स्टेटमेंट जे आपण आता मराठी एक्सप्लेन केले ते परत इंग्लिशमध्ये लिहून दिलेलं आहे, ते तुम्हाला परत मी एक्सप्लेन करून सांगतो. फर्स्ट, द इंटिजर एक्सप्रेशन स्पेसिफाईड इन स्विच स्टेटमेंट इज इव्हॅल्युएटेड. तुम्ही जे स्विच केस एक्सप्रेशन मध्ये तुम्ही जे काय व्हॅल्यू पास केले ते पहिले इव्हॅल्युएट होणार. दिस व्हॅल्यू इज देन मॅच वन बाय वन विथ द कॉन्स्टंट व्हॅल्यू गिव्हन इन द डिफरंट केसेस. मग ते वन बाय वन काय करतो, वेगवेगळ्या केसेसमध्ये तुम्ही जे काही व्हॅल्यू पास केले ते व्हॅल्यू काय करत जातो, तो चेक करत जातो. इफ अ मॅच इज फाउंड, सपोज त्यांनी पास केलेली व्हॅल्यू आणि केसमध्ये सेट केली जर मॅच झाली, then all the statements specified in the case are executed along with all the cases present after the case including the default statement. Suppose तुम्ही ब्रेक व्हॅल्यू दिली नाही, तर जिथे जेव्हा ती व्हॅल्यू मॅच होईल, ती केसची व्हॅल्यू मध्ये जे काय तुम्ही कोड लिहिला असाल तर कोड सगळा एक्झिक्यूट होणार आहे. नो टू केसेस कॅन हॅव सिमिलर व्हॅल्यूज. अतिशय महत्वाचं आहे, दोन वेगवेगळ्या केसेसना एकच व्हॅल्यू पास करायची नाही. दोन वेगवेगळ्या केसेसना एकच व्हॅल्यू काय करायची नाही, पास करायची नाहीये. And execute with all the cases present after the case including the default statement. No two cases can have similar case values. If the matched case contains a break statement, then all the cases present after that will be skipped. जर ब्रेक स्टेटमेंट सापडला केस नंतर, तर त्याच्या पुढचे जे काही केस व्हॅल्यूज आहेत ते काय होणार नाहीत, एक्झिक्यूट होणार नाहीयेत, स्किप होणार आहेत आणि ते कंट्रोल स्विच केस मधून बाहेर पडणार आहे. अँड द कंट्रोल कम्स आउट ऑफ स्विच. Otherwise, all the cases following the matched case will be executed. Okay, the break statement नसेल तर जिथे ज्या केसची व्हॅल्यू पास मॅच झाली आहे त्याच्यानंतरचे सगळे केसेस काय होणार, ते एक्झिक्यूट होणार. कधी होणार आहे, जेव्हा त्याला ब्रेक स्टेटमेंट सापडणार नाही तेव्हा. जोपर्यंत त्याला ब्रेक स्टेटमेंट सापडत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट होणार आहे. Now we take a simple example of switch statement. Hash include con identity. Okay, std out attach, same for the printf and scanf, and get ch and clear screen. Void main compulsory function. We can take a variable int number equals to 0, clear screen to clear the output screen, then printf enter number. Here we tell to enter a number to the user. Scanf percent and number. The number entered by the user can be stored under a address of number variable. Then we can pass that number variable to switch statement. See here, we pass the value to switch variable. बरोबर आहे. स्विच मध्ये आपण काय केलं, नंबर ही व्हॅल्यू काय केली, पास केली. मग इथे पास केलेली व्हॅल्यू, नंबरची व्हॅल्यू आणि ते केसची व्हॅल्यू चेक करणार मॅच होते का, बरोबर आहे. सपोज इथे आपण काय पास केलं, 100 पास केलं. इथे नंबरला किती आलं, 100. केसची व्हॅल्यू किती पहिल्याची 100 आहे का, नाहीये. परत नेक्स्ट केस लेणार, 100 आहे का, नाही, इथे 50 आहे. पण नेक्स्ट केसला 100 आहे, मॅच होते का, इथे पण 100 आहे, इथे पण 100 आहे, मॅच होतं. मग प्रिंट होणार नंबर इज इक्वल टू 100. नंबर इज इक्वल टू 100. ओके, तर हे व्हॅल्यू झाली. सपोज इथं आपण काय केलं, 25 पास केलं, नंबर मध्ये युजरने काय दिलं, 25 दिलं, तर इथं काय येणार, व्हॅल्यू 25 येणार. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू चेक करणार, 25 आहे का, नाही आहे. परत चेक करा, 25 आहे का, नाही आहे. परत चेक करा, 25 आहे का, नाही आहे. मग तिन्ही सगळे कंडिशन्स काय झाले, फॉल्स झाले. एकही एक्सप्रेशनची व्हॅल्यू स्विचच्या व्हॅल्यूशी मॅच झालेली नाही आहे. मग शेवटी काय होणार आहे, डिफॉल्ट केस एक्झिक्यूट होणार. शेवटी काय होणार, डिफॉल्ट केस तुमचा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. मग काय होणार, नंबर इज नॉट इक्वल टू 10, 50 और 100. तुम्ही जे काय कोड व्हॅल्यूज पास केला असता, तुम्ही जे कोड लिहिला असता त्या पद्धतीने तुमचा कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. इथे काय होणार आहे, तुम्ही जे व्हॅल्यू पास केले ते कुठलंच 10 ला पण मॅच होत नाही, 50 ला पण आणि 100 ला पण नाही, नॉट इक्वल टू आहेत, ते इक्वल टू नाही आहेत. तर अशा पद्धतीने प्रोग्राम तुमचा दिला जातो. परत एक्सप्लेन करून सांगतो बघा मी. प्रोग्राम कशासाठी लिहिलेला आहे, एक व्हॅल्यू आपण पास करणार आहे, ती व्हॅल्यू पास केलेली व्हॅल्यू आणि तिथे केसला सेट केलेली व्हॅल्यू मॅच होते की नाही हे आपल्याला काय करायचं, चेक करायचं आहे. द नंबर विल मॅच ऑर नॉट, यू हॅव टू चेक हियर. सो वी कॅन टेक अ व्हॅल्यू and store that value. We can declare a variable like int number. Initially value of that number is 0. We are declaring the value
as a 0. After that, we have to print the statement like printf enter number for the user. Then user can enter the number and scanf percent and number. We can store the number. In switch number, we can pass a variable, and this variable value and case value will be matched one by one. इथे नंबर स्विचला पास केलेली नंबरची व्हॅल्यू आणि केसला सेट केलेली व्हॅल्यू चेक केली जाणार. ही व्हॅल्यू मॅच होते चेक करणार. होत असेल तर त्याचे काय असेल ते रिलेटेड जे केसमध्ये जे काही तुम्ही स्टेटमेंट लिहिलं असेल ते प्रिंट होईल. ब्रेक लिहिल्यामुळे काय होणार आहे, इथून खालचे केसेस तुमचे एक्झिक्यूट होणार नाहीत. ब्रेक लिहिल्यामुळे काय होणार आहे, इथून खालचे तुमचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाहीत. डिफॉल्ट पण होणार नाहीये. जेव्हा सगळे केसची व्हॅल्यू फॉल्स होतील, कुठलीही केसची व्हॅल्यू मॅच झाली नाही, तेव्हाच फक्त काय होणार आहे, डिफॉल्ट तुमचा एक्झिक्यूट होणार आहे. तेव्हाच फक्त तुमचं डिफॉल्ट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. बरोबर आहे. आणि कुठली व्हॅल्यू मॅच झाली तर ते केसमधले स्टेटमेंट तुमच्या गावातील एक्झिक्यूट होतील. बरोबर. तर अशा पद्धतीने तुमचा हा केसचा प्रोग्राम करणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. इथं दिले बघा, एंटर नंबर 4 दिलेला आहे. मग कुठल्याच केसच्या व्हॅल्यूशी इथे काय होणार, ते मॅच होणार नाही आहे. नंबर इज नॉट इक्वल टू 10, 50 और 100 दिलेला आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा प्रोग्राम त्यांनी रन केलाय तेव्हा नंबर काय एंटर केले 50. मग नंबर इक्वल्स टू 50. मग जे का पहिला सेकंड केस आहे 50 इथे मॅच झालेली आहे. मग ती प्रिंट स्टेटमेंट मध्ये किंवा केसमध्ये काय स्टेटमेंट प्रिंट केलंय, प्रिंटेड नंबर इक्वल्स टू 50. मग तुम्ही इथं एक सिंपल प्रिंटेड स्टेटमेंट लिहू शकता, अख्खा कोड लिहू शकता, तुम्ही अख्खा कोड लिहू शकता. बरं, कुठलाही प्रोग्राम तुम्ही करू शकता. सपोज इथे तुम्ही असे करू शकता, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. एक प्रेस केले की ऍडिशन झालं पाहिजे, 2 प्रेस केले की सबस्ट्रॅक्शन झालं पाहिजे, 3 प्रेस केले की मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे, 4 प्रेस केले की डिव्हिजन झालं पाहिजे. मग सपोज तुम्ही इथं कोडला केसची व्हॅल्यू 1 लिहिला, तर इथं तुम्ही काय करणार आहे, 2 व्हॅल्यू इंटर करून घेतले. प्रिंटफ इंटर व्हॅल्यू ऑफ n1 and n2, scanf percent and n1 n2, sum equals to n1 plus n2, and print sum of n1 n2 is equals to percent in sum. बरोबर. 2 लिहा, ते सेम तेच कोड लिहा, तिथं समच्या ऐवजी सबस्ट्रॅक्शन करा. 3 लिहा, सेम कोड लिहा. बरोबर आहे. सबस्ट्रॅक्शनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन करा. सेम कोड लिहा. आणखीन एक केस लिहा, इथं 4 लिहा, डिव्हिजन साठी घ्या, तिथे डिव्हिजन करा. तर अशा पद्धतीने एखादं सिंपल कॅल्क्युलेटर सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लाईव्ह प्रोग्राम, म्हणजे तुम्हाला खरंच ते युजफुल आहे आणि तो कोड तुम्ही काय करू शकता, रन करू शकता. तर अशा पद्धतीचे कोडिंग सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये करू शकता. बरोबर. तर असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स तुम्ही यामध्ये करू शकता. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. स्विचचे प्रोग्राम्स मी तुम्हाला आणखीन नेक्स्ट जेव्हा प्रॅक्टिकल सेशन घेणार तेव्हा तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपण काय करूया, लूप कंट्रोल स्टेटमेंटकडे जाऊ. ठीक आहे. लूप कंट्रोल स्टेटमेंट. तर लूप कंट्रोल स्टेटमेंट मध्ये काय झालेलं आहे की आपल्याकडे असं काही सिच्युएशन आहे, इफ यू हॅव द सिच्युएशन वेअर वी हॅव टू एक्झिक्यूट वन स्टेटमेंट वन प्रोसिजर मल्टिपल टाइम्स. We have to execute or repeat one statement, one procedure multiple times. In that situation, we can use the loop control statement. In that situation, we can use the loop control statement. बघा, प्रत्येक वेळी तुम्हाला मी सिच्युएशन सांगतो. सिच्युएशन का सांगतो, कारण का इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असं काहीही सांगणार नाहीत की हे कोड लिहा, तोड लिहा, असं लिहा, तसं लिहा, ह्या लँग्वेज मध्ये करा, असं करा, असं काही नसतं. ते फक्त तुम्हाला सिच्युएशन देतात, काय करायचं फक्त त्याचं लॉजिक सांगतात. त्याचा कोड जो काय आहे ते तुम्हालाच काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. तो कोड तुम्हालाच लिहायचा. तो सी मधून लिहायचं, सॉरी इफ मधून लिहायचं, लूप मधून लिहायचं, केस मधून लिहायचं, हे तुम्हाला डिसाईड करायचं. मग त्या सिच्युएशन अनुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिथं डिसाईड करावं लागणार कोणतं कोड यूज करायचं, काय करायचं. मग कुठली कन्सेप्ट कुठल्या सिच्युएशनला यूज करायची आहे, कुठली कन्सेप्ट कुठल्या सिच्युएशनला यूज करायची हे समजणं अतिशय महत्वाचं. कुठली कन्सेप्ट कुठल्या सिच्युएशनला यूज करायचं हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक वेळी तुम्हाला काय सांगतो, सिच्युएशन म्हणून सांगतो. कारण का प्रत्येक कोड जगात स्पेसिफिक सिच्युएशनला आपल्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. बरोबर. तर लूप आपण कशासाठी बघितलं, लूप कशासाठी यूज करतो आपण, एक स्टेटमेंट किंवा प्रोसिजर आपल्याला मल्टिपल टाइम रिपीट करायचा. इफ यू हॅव सिच्युएशन वेअर one statement, one procedure we have to execute multiple time. In that situation, we can use the loop control statement. The looping can be defined as repeating the same process or multiple times until specific condition satisfied. जोपर्यंत specific condition satisfied होत नाही तोपर्यंत मला काय करायचं, एक स्टेटमेंट किंवा प्रोसिजर मल्टिपल टाइम काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. जोपर्यंत एखादी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत, किंवा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत, किंवा कंडिशन सॅटिस्फाय होते तोपर्यंत मला एक स्टेटमेंट किंवा एक प्रोसिजर मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायची. काय सांगतो बघा मी, अशी काय मला सिच्युएशन आहे की एक प्रोसिजर एक स्टेटमेंट मला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचे, एक स्पेसिफिक कंडिशन सॅटिस्फाय होते
तोपर्यंत, बरोबर आहे. तर त्या सिच्युएशनला मला काय करायचं आहे, लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करतो. मी काय करतो, लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करतो. देर आर 3 टाइप्स ऑफ लूप कंट्रोल यूज इन सी लँग्वेज. इन दिस पार्ट ऑफ ट्युटोरियल वी आर गोइंग टू लर्न ऑल द अस्पेक्ट्स ऑफ सी लूप्स. तर 3 वेगळ्या प्रकारचे इथे लूप्स यूज केले जातात सी मध्ये. तर सगळीकडे यूज केले जातात, फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. तिन्ही लूप जे काय ते सुद्धा वेगवेगळ्या सिच्युएशनला यूज केले जातात. तिन्ही लूप जे काय ते वेगळ्या सिच्युएशन यूज केले जातात. ते वन बाय वन आपण बघू की कुठल्या सिच्युएशनला कुठले यूज करतो आपण, बरोबर आहे. म्हणजे फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप असे 3 वेगळे लूप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर लूप्स काय यूज करतात ते आपण बघूया. वाय यूज लूप्स इन सी लँग्वेज. The looping simplifies the complex problem into easy ones. It enables us to alert the flow of the program so that instead of writing the same code again and again, we can repeat the same code for finite number of times. Suppose मला 1 ते 100 नंबर प्रिंट करायचे किंवा 1 ते 1000, 1 to 1000 नंबर मला 1000 पर्यंत नंबर मला प्रिंट करायचे आहेत. तर मी 1000 वेळा प्रिंटफ लिहिण्याऐवजी मी एकच लाईनचा कोड लिहिला आणि ते काय होतील, 1 ते 1000 नंबर प्रिंट होतील. विचार करा काय सांगतो बघा. मला काय करायचं आहे, 1 ते 1000 नंबरचा सिरियल नंबर प्रिंट करायचे आहेत. मग सी प्रोग्राम मध्ये मला आता काय करावं लागेल, 1000 वेळा प्रिंटफ %1, प्रिंटफ 2, प्रिंटफ 3, प्रिंटफ 4 असं मला काय करावं, लिहावं लागेल. म्हणजे किती स्टेटमेंट लिहावं लागतील मला, 1000 स्टेटमेंट लिहावं लागतील. किती स्टेटमेंट लिहावं लागतील, 1000 स्टेटमेंट लिहावं लागतील. किती लाईनचा कोड होईल, 1000 एक प्रिंटफ लिहिले आपण आणि वर खाली आपण थोडेसे प्रिंट हॅश इन्क्लूड वगैरे करून 1005 लाईनचा कोड आपला होईल. कंपाईल करायला किती वेळ लागेल, स्टोअर करायला किती स्पेस जाईल, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात. तेच जर कोड तुम्ही 3 लाईनच्या कोडून लिहिला, तर 1000 लाईनचा जो कोड तुम्हाला लिहायचा आहे तो 3 लाईनच्या कोड मध्ये होत असेल, किती छान होईल. विचार करा, तोच कोड तुम्ही 3 लाईन मध्ये लिहिला तर किती छान होईल, बरोबर आहे. कंपायलेशनचा वेळ वाचेल, कारण एकच लाईन तो कंपाईल करणार आहे, बाकीच टाइम तो एक्झिक्यूट करणार आहे. कंपायलेशनचा वेळ वाचेल, साईज वाचेल, बरोबर आहे. मग तुम्ही 3च लाईन कंपाईल करणार आहे. 1000 लाईन कंपाईल करायची ऐवजी 3च लाईन तुम्ही कंपाईल करणार आहात, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तेवढं टाईप करायला तुम्हाला वेळ लागेल ना. 1000 वेळे तुम्हाला प्रिंटफ लिहावं लागेल, त्याला किती वेळ लागेल, त्याला किती कंटाळा कराल तुम्ही, बरोबर नाही. मग ह्या सिच्युएशनसाठी काय करू शकतो, अशा वेगळ्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, या लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करता. किंवा तुम्हाला काय करायचं आहे, 1000 नंबरचे स्टुडंट काय करायचे, सपोज स्टुडंटची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, रोल नंबर, नेम, क्लास, ऍड्रेस वगैरे. मग तो सोर्स कोड सारखं तुम्हाला रिपीट एक्झिक्यूट करायचं आहे. ते जर तुम्ही फॉर लूप मध्ये टाकला तर एका क्लासमध्ये 60 स्टुडंट आहेत, तर 60 वेळा तुम्हाला रिपीट करायचं म्हणून टाकला तर 60 वेळा तो कोड एक्झिक्यूट होणार आहे. तो किती लाईनचा कोड असेल, 1000 लाईनचा कोड जर तुम्हाला 60 वेळा जरी 60 वेळा का 600 वेळा जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर तुम्ही लूपचा उपयोग करून काय करू शकता, तुम्ही ते करू शकता. लूपचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता. म्हणजे 1000 लाईनचा कोड गुणिले 60, बरोबर. म्हणजे 6 किती झाले तुमचे, 60,000 झाले. 60,000 लाईन तुम्हाला लिहावे लागले असते, ते कंपाईल करायला वेळ गेला असतं, बरोबर आहे. त्यात काही एरर तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वेळ गेला असतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट, युजिंग द फॉर लूप यू कॅन रन दॅट प्रोग्राम युजिंग ओनली वन टाइम. सो यू कॅन यूज द मल्टिपल टाइम्स. यू कॅन यूज दॅट कोड, एक्झिक्यूट दॅट कोड मल्टिपल टाइम्स युजिंग द फॉर लूप. फॉर लूपचा वापर करून तुम्ही एकच कोड, एकच स्टेटमेंट किती वेळा यूज करू शकता. एक ती सिंगल एक स्टेटमेंट असेल, प्रोसिजर असेल, प्रोग्राम असेल, काही असेल, ते काय होणार आहे, ते तुम्ही दिलेले स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स काय होणार आहे, ते रिपीट होणार आहे. दिस इज द पॉवर ऑफ लूप. दिस इज द पॉवर ऑफ लूप. बघा, सी लँग्वेज अतिशय स्ट्रॉंग लँग्वेज आहे, ठीक आहे. सी लँग्वेज अतिशय स्ट्रॉंग लँग्वेज आहे. कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही गेला, तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावे लागते. काय करावं लागते, ऍप्टी द्यावे लागते. ऍप्टी मध्ये सगळे सी, सीपीपी आणि डेटा स्ट्रक्चर ह्याचेच प्रश्न असतात. C++ डेटा स्ट्रक्चर. आणि तुम्ही जगातली कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, जगातली कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, त्याचा सगळ्याचा बेस कोण आहे, तर सी लँग्वेज. त्या सगळ्याचा बेस कोण आहे, सी लँग्वेज आहे. म्हणून मी सुरुवातीला पहिल्याच लेक्चरला तुम्हाला काय सांगितलं, सी इज द ABCD ऑफ प्रोग्रामिंग. सी काय, प्रोग्रामिंगची ABCD आहे, बेस आहे. जसं सी लँग्वेज म्हणजे इंग्लिश लँग्वेज शिकताना तुम्हाला ABCD शिकावं लागतं, तेव्हा कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असताना तुम्हाला सी लँग्वेज हे कंपल्सरी यावंच लागतं. काय करायचं, तुम्हाला कंपल्सरी यावंच लागतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका,
कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीच्या वेबसाईटला तुम्ही जावा, विप्रो असेल, कॉग्निझंट असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, कुठलेही असेल, गुगल असेल, क्रोम असेल, ओरॅकल असेल, ॲडॉब असेल, कुठल्याही वेबसाईटला तुम्ही मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीचे जावा, विप्रो आहे, HCL आहे, टाटा आहे, TCS जावा, तिथे ऍप्टिट्यूड टेस्ट त्यांची दिलेले असतात, ऍप्टिट्यूड टेस्ट त्यांचे असतात, किंवा गुगलला तुम्ही कुठेही सर्च केला तर तुम्हाला मिळेल. कुठल्याही याला जावा, तुम्हाला सी चे लॉजिक शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. कळलं का? मग एवढं स्ट्रॉंग सी आहे, बरोबर. तर त्या सिच्युएशन म्हणजे असे वेगळे कन्सेप्ट तुम्ही सी मध्ये शिकणार आता पुढे इथून. तर त्यांनी दिले बघा, द लूपिंग सिम्प्लिफाईज द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम इन टू द इझी वन्स. इट अनेबल्स अस टू अल्टर or flow of program so that instead of writing the same code again and again, we can repeat the same code for finite number of times. For example, we need to print first 10 natural numbers. Then instead of using the printf statement 10 times, we can print inside a loop which runs up to the 10 iteration. लूप मध्ये तुम्ही 10 वेळा ते इटरेशन रन करा लिहिता आणि एक स्टेटमेंट दिला तर ते काय होणार आहे, 10 वेळा रिपीट होणार आहे. ते काय होणार आहे, तुमचं 10 वेळा काय होणार आहे, रिपीट होणार आहे, बरोबर. सो देन वी सी द ऍडव्हान्टेज ऑफ सी, लूप्स इन सी. ऍडव्हान्टेज ऑफ लूप्स इन सी, इट प्रोव्हाइड्स कोड रियुजेबिलिटी. तो काय करणार आहे, कोड रियुजेबिलिटी होणार आहे. एकच कोड तुम्ही परत परत यूज करू शकता. युझिंग लूप वी डू नॉट नीड टू राईट सेम कोड अगेन अँड अगेन. लूपचा वापर केल्यामुळे आपल्याला एकच कोड सारखं सारखं लिहावं लागत नाहीये. युझिंग लूप वी कॅन ट्रॅव्हल्स ओव्हर द एलिमेंट डेटा स्ट्रक्चर, अरे और लिंक लिस्ट. बघा, डेटा स्ट्रक्चर मध्ये पण तुम्ही लूप यूज करता, अरे पुढची कन्सेप्ट आहे तिथे यूज करता, लिंक लिस्ट एक कन्सेप्ट आहे डेटा स्ट्रक्चर मध्ये, तिथे पण तुम्ही काय करू शकता, या सी मधल्या लूपचं काय करू शकता, यूज करू शकता. मल्टिपल ठिकाणी तुम्ही लूप्स यूज करू शकता. सगळ्या लँग्वेज मध्ये बघा, तुम्ही कुठली लँग्वेज घ्या, C++ घ्या, डेटा स्ट्रक्चर घ्या, C# घ्या, .NET घ्या, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज, HTML घ्या, जावास्क्रिप्ट घ्या, VB स्क्रिप्ट घ्या, सगळ्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे सी चे लॉजिक्स, व्हेरिएबल, कंडिशनल स्टेटमेंट, केस कंट्रोल स्टेटमेंट, लूप कंट्रोल स्टेटमेंट, अरे, फंक्शन सगळ्या ठिकाणी लागतात, सगळ्या ठिकाणी लागतात. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे, बरं. तर नेक्स्ट आपलं काय करायचं, टाइप्स ऑफ सी लूप्स. कुठले कुठले टाइप्स आहेत सी लूप्सचे, तर डू व्हाईल लूप, व्हाईल लूप आणि फॉर लूप, हे 3 प्रकारचे टाइप्स आहेत. जसं इफचे टाइप्स किती होते, इफ, इफ एल्स, इफ एल्स इफ, इफ एल्स लॅडर, तसे लूपचे किती टाइप्स आहेत, 3 आहेत. डू व्हाईल, व्हाईल आणि फॉर. डू व्हाईल, व्हाईल आणि फॉर. सो इन द बिगिनिंग वी सी द डू व्हाईल लूप. सुरुवातीला आपण काय करायचंय, डू व्हाईल लूप बघायचंय. डू व्हाईल लूप मध्ये काय दिले बघा, the do while loop is a post tested loop. Using the do while loop we can repeat the execute several parts of statement. The do while loop is mainly used in the case where बघा काय सांगितलं त्यांनी, we need to execute the loop at least one. म्हणजे काय करायचं आहे, पोस्ट टेस्टेड लूप म्हणजे काय, पहिल्यांदा लूप एक्झिक्यूट होतो नंतर कंडिशन चेक केली जाते, त्याला पोस्ट टेस्टेड लूप असं म्हणतो आपण. आणि मिनिमम 1 टाइम तर आपलं लूप काय झालं पाहिजे, एक्झिक्यूट झालं पाहिजे. मिनिमम 1 टाइम तर आपलं स्टेटमेंट काय झालं पाहिजे, एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय, डू व्हाईल लूपचा यूज करताय. त्या सिच्युएशनला तुम्ही काय करताय, डू व्हाईल लूपचा तुम्ही काय करता, यूज करता. द डू व्हाईल लूप इज मोस्टली युज्ड इन अ मेन्यू ड्रिव्हन प्रोग्राम वेअर द टर्मिनेशन कंडिशन डिपेंड्स अपॉन द एंड युजर. काय असतं, टर्मिनेशन कंडिशन जे काय आहे ते एंड युजरवरती डिपेंड आहे. असे वेगळे तुम्ही काय करू शकता, व्हाईल, डू व्हाईल लूप असं आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तर सुरुवातीला आपण इथं काय करूया, नेक्स्ट सेशन मध्ये फॉर, व्हाईल अँड डू, थोडंसं उलटं जाऊया आपण, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर त्या सिच्युएशन अनुसार आपण काय करू, नेक्स्ट सेशनला ते अरेंज करून आपण ते प्रोग्राम काय करूया, स्टार्ट करूया. तर आजच्या सेशन मध्ये काय बघितलं आपण, केस कंट्रोल स्टेटमेंट बघितलं. की आपलं केस कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, मल्टिपल प्रोसिजरसाठी आपण कोडिंग लिहिणार आहे, परंतु एक ठराविक प्रोसिजर आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल, ठीक आहे, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, केस कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करता. मग त्यामध्ये काय बघितलं आपण, केसची व्हॅल्यू सेट करता आणि केसमध्ये एक व्हॅल्यू युजरकडून घेता, युजर दिलेली व्हॅल्यू आणि केसमध्ये सेट केलेली व्हॅल्यू मॅच झाली तर स्पेसिफिक केस तुमचा काय एक्झिक्यूट होईल. आणि केसनंतर ब्रेक स्टेटमेंट देता, कारण का तुम्ही स्विच केसमध्ये मल्टिपल केसेस लिहिलेले असतात, परंतु आपल्याला एक्झिक्यूट एकच करायचा आहे. जो आपल्याला केस एक्झिक्यूट करायचा आहे, प्रत्येक केस नंतर ब्रेक स्टेटमेंट लिहिणार आहे. मग तो जो एक्झिक्यूट केस होतो त्याच्यानंतर ब्रेक स्टेटमेंट लिहिल्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो कंट्रोल आहे ते केसमधून बाहेर पडणार. तुमचा जो कंट्रोल आहे ते केसमधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे.
बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रोग्रामिंग शिकत आलेलं आहे स्विच केसमध्ये. नंतर आपण लूप कंट्रोल स्टेटमेंट बघितले, अतिशय महत्वाचे आहे की एक स्टेटमेंट किंवा प्रोसिजर तुम्हाला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचे आहे. एक स्टेटमेंट किंवा प्रोसिजर तुम्हाला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचं आहे, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करता. लूप कंट्रोल स्टेटमेंटचं काय करता आपण यूज करतो. आता आपण बघितलेलंच आहे त्याच्याबद्दलच. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय बघूया, फॉर व्हाईल अँड डू व्हाईल. थोडंसं आपण उलट जाऊया, कारण शिकायला ते सोपं जातं समजून घेण्यासाठी. तशा पद्धतीने आपण काय करूया, अरेंज करू. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण हे काय करूया, 3 कन्सेप्ट विथ प्रॅक्टिकल बघणार आहोत. थँक्यू.